नमस्कार मंडळी, आज मी तुमका कोलमीचा रस्सा बनवून दाखवेल। इथे घेतलंय 4 लसणीच्या पाकळ्या, कढीपत्ता, एक कांदा, 1 वाटी खोबरं, सुकं खोबरं आणि 1 टोमॅटो आणि ही आहे कोलमी। टाकते आता पहिलं आणि कांदा, लसूण आणि खोबरं आता मी चांगलं जरा परतून घेते। खोबरं कांदा भाजलेला आहे आणि आता वरून टोमॅटो टाकते, कढीपत्ता टाकते। आता हे मिश्रण सगळं लाल करून घेते, मिक्सर मध्ये लावून घेणार। थोडंसं जिरं टाकते आणि आता कांदा टाकला थोडासा, चांगला लाल झालाय। आता मिश्रण टाकते वाटप सगळं। खोबरं भाजून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आता जास्त काही जरासं परतलं की झालं आणि मग मसाले टाकायचे। टाकते 2 चमचे मसाला आणि हळद टाकते। आता छानपैकी कलर येतोय आणि आता मी त्याच्यामध्ये कोलमी टाकते। कोलमी टाकते आणि आता थोडंसं पाणी टाकते। आता मी याच्यामध्ये मीठ घालते। आता आमचं कोलमीचं कालवण झालंय आणि आता वरून मी कस्तुरी मेथी टाकली। बघा छानपैकी झालेली आहे, भाकरी बरोबर खायला रेडी। कोलमीचा रस्सा आणि भाकरी तयार आहे।